स्टँडर्ड 7 सब्जेक्ट जनरल सायन्स युनिट 12 द मस्क्युलर सिस्टम अँड डायजेस्टिव्ह सिस्टम इन ह्युमन बिईंग्स. आज आपण मस्क्युलर सिस्टम म्हणजेच काय हे बघणार आहोत. द मस्क्युलर सिस्टम अँड डायजेस्टिव्ह सिस्टम इन ह्युमन बिईंग. मानवी स्नायू व पचनसंस्था. बघूया मस्क्युलर सिस्टम म्हणजेच स्नायू संस्था. क्लोज युअर फिस्ट टाइटली अँड बेंड युअर आर्म ॲट द एल्बो. नाव फील द अप्पर पार्ट ऑफ धिस आर्म विथ द फिंगर्स ऑफ युअर अदर हँड. व्हॉट डिड यू एक्सपिरियन्स. तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून हात कोपरात दुमडा. तुमच्या हाताच्या बोटांची दंड चापसून पहा. काय लक्षात आले बघा इथे दाखवलेलं आहे. डिड यू फील द हार्डनेस इन द अप्पर आर्म. दंडाचा भाग तुम्हाला टणक जाणवला का. धिस फ्लेशी पार्ट कन्सिस्ट ऑफ मसल. हा मसल भाग म्हणजे स्नायू होय. मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲट डिफरंट पार्ट ऑफ आवर बॉडी मूव्ह. शरीराच्या विविध हालचाली करताना स्नायू आकुंचन व शिथिल पावतात. मसल्स गिव्ह आवर बॉडी अ स्पेसिफिक शेप अँड पोश्चर. शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण स्नायूमुळे प्राप्त होते. मसल्स आर बंडल्स ऑफ फायबर्स दॅट कॅन कॉन्ट्रॅक्ट अँड रिलॅक्स ॲज रिक्वायर्ड. स्नायू म्हणजेच गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूंचा गट. मसल्स आर फर्मली अटॅच्ड टू बोन्स बाय मीन्स ऑफ टेंडन्स. स्नायू हाडांना स्नायूबंधांनी घट्ट जोडलेला असतो. वेन मसल्स कॉन्ट्रॅक्ट अँड देअर इज अ मुवमेंट ॲट द जॉईंट अँड द बोन्स मूव्ह आयदर निअरेर टू ऑर अवे फ्रॉम इच अदर. स्नायू आकुंचन पावला की सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात. द ॲक्शन ऑफ मसल्स इज नेसेसरी फॉर ऑल काइंड्स ऑफ मुवमेंट्स फ्रॉम द स्मॉल मुवमेंट ऑफ आयलिड्स ऑफ टू दोज दॅट डिमांड ग्रेट स्ट्रेंथ ॲज वेन चॉपिंग वूड विथ अँड ॲक्स. कापणी लवण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया स्नायूमुळे घडतात. वी यूज मसल्स फॉर व्हेरियस मुवमेंट लाईक टॉकिंग, लाफिंग, वॉकिंग, जम्पिंग, थ्रोविंग etc. बोलणे, हसणे, चालणे, उडी मारणे, एखादी वस्तू फेकणे अशा विविध हालचालीसाठी आपण स्नायूंचा वापर करत असतो. डू यू नो. तुम्हाला माहिती आहे का. देअर आर मोर दॅन 600 मसल्स इन द ह्युमन बॉडी. मानवी शरीरात 600 पेक्षा अधिक स्नायू आहेत. मसल्स contribute almost 40% of the weight of a healthy adult human body. प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे 40% वजन स्नायूंचे असते. There are about 30 muscles in the human face. मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास 30 स्नायू असतात. Our eyes, mouth and nose are encircled by small muscles. Expressions like happiness, sadness, fear are expressed by the movement of these muscles of the face. दुःख, भीती असे अनेक भाव ह्या स्नायूंच्या हालचालीमुळे दिसतात. आपले डोके, तोंड, नाक यांच्या भोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात. या छोट्या स्नायूमुळेच आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसतात. आता बघा ऑलिटरी मसल्स म्हणजेच ऐच्छिक स्नायू. वर्किंग विथ आवर हँड्स, वॉकिंग, इटिंग etc. आर फंक्शन्स दॅट डिपेंड अपॉन आवर विल. हाताने काम करणे, चालणे, अन्नपदार्थ खाणे अशी कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात. मसल्स युज्ड इन धिस ॲक्शन आर कॉल्ड व्हॉलंटरी मसल्स. फॉर एक्झाम्पल मसल्स इन आवर आर्म्स अँड लेग्स आर व्हॉलंटरी मसल्स. अशा कामासाठी वापरण्यात येणाऱ्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात. उदाहरणार्थ हात आणि पाय या अवयवात ऐच्छिक स्नायू असतात. इनव्हॉलंटरी मसल्स अनैच्छिक स्नायू. व्हेरियस प्रोसेस लाईक ब्रीथिंग, ब्लड सर्क्युलेशन, डायजेशन आर व्हायटल फंक्शन्स. दे आर इसेन्शियल फॉर लाईफ. श्वसन, पचन, रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे जीवनावश्यक असतात, पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात. दे डू नॉट डिपेंड अपॉन आवर विल. The muscles of organs which carry out this involuntary function are called involuntary muscles. अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. फंक्शन्स ऑफ ऑर्गन्स लाईक द स्टमच, इंटेस्टाईन,
heart are carried out in their own fixed manner by involuntary muscles. जठर, आतडे, हृदय अशा वेळेंची कामे ठराविक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात. ज्या कामासाठी आपल्या इच्छेची गरज असते, म्हणजे आपल्या इच्छेवर अवलंबून काही कामे असतात, त्यांना ऐच्छिक म्हणतात. आणि जी कामे आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात, ती सतत चालू असतात, त्याला अनैच्छिक स्नायू असे म्हणतात. टाईप ऑफ मसल्स म्हणजे स्नायूंचे प्रकार. स्केलेटल मसल्स म्हणजे अस्थि स्नायू. द टू एंड्स ऑफ each of these muscles are attached to two different bones. Example of such muscles are muscles of the arms and legs. या स्नायूंची दोन्ही टोके दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात. उदाहरणार्थ हातांचे, पायांचे स्नायू. देअर मुवमेंट आर व्हॉलंटरी. यांची हालचाल ऐच्छिक असते. They are also responsible for holding the bones of the skeleton together and giving shape of our body. हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात. हार्ट और कार्डियक मसल्स. हृदयाचे स्नायू. These muscles bring about the contraction and relaxation beating of the heart. हे स्नायू हृदयाचे आकुंचन व शिथिलीकरण घडवून आणतात. देअर मुवमेंट इज इनव्हॉलंटरी. यांची हालचाल अनैच्छिक असते. कार्डियक मसल्स कॉज आवर हार्ट टू रिलॅक्स अँड कॉन्ट्रॅक्ट कंटिन्युअसली ॲट अ रेट ऑफ अबाउट 70 टाइम्स पर मिनिट. हृदयाच्या स्नायूमुळे व मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास 70 वेळा आकुंचन व शिथिलीकरण होत असते. स्मूथ मसल्स म्हणजे मृदू स्नायू. These muscles are present in the internal organs other than the heart. शरीरातील इतर अंतरेंद्रिया हे स्नायू आढळतात. फॉर एक्झाम्पल मसल्स ऑफ द स्टमच, इंटेस्टाईन, ब्लड व्हेसेल्स, युटेरस इटीसी. उदाहरणार्थ जठर, आतडे, रक्तवाहिन्या, गर्भाशय इत्यादींचे स्नायू. देअर मुवमेंट आर इनव्हॉलंटरी अँड स्लो. यांची हालचाल अनैच्छिक असते. हालचाल सावकाशाने आपोआप होणारी असते. वेरियस वायटल फंक्शन ऑफ आवर बॉडी ऑफ विच वी रिमेन क्वाईट अनेवर आर कॅरीड आउट बाय धिस स्पेशल मसल्स. या विशेष स्नायूकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्ये आपल्या न कळत होत असतात.